लग्नानंतर मी माझ्या नवऱ्यासोबत दुबईला राहायला गेले होते. तिकडे माझा संसार सुखाचा चालला होता. पण अचानकच माझ्या नवऱ्याने मला घराच्या बाहेर हाकलून दिले. मी दुबईला पहिल्यांदा आले होते. मला तिथले काहीच माहीत नव्हते. मला तिथल्या एका अरबी माणसाने मदत केली. त्याने मला त्याच्या आजारी आईला सांभाळण्याची नोकरी दिली. पण त्याची आजारी आई कायमच स्वतःचा चेहरा कापडाने झाकत होती. मी त्यांचा चेहरा पाहू शकत नव्हते. पण एक दिवस अचानकच त्यांच्या चेहऱ्यावरचा पडदा खाली पडला आणि मला त्यांचा चेहरा दिसला. त्यांचा चेहरा पाहून मला खूपच मोठा धक्का बसला. कारण त्या अरबी माणसाची आई तर कथा अशी आहे, माझी आई मला समजावत होती की हे स्थळ आजचे जाऊ देऊ नकोस. मुलगा खूप छान आहे. त्याची दुबईला नोकरी आहे. तुला तो खूप खुश ठेवेल. त्याची आई तुझ्याशी एवढं आत्ता छान वागतात म्हटल्यावर लग्नानंतर त्या तुला कशाचीच कमी वाटू देणार नाहीत. तू खूपच नशिबवान आहेस, जो तुला रोहितसारखा मुलगा मिळाला आहे. आईचे हे बोलणे ऐकून मी खूप खुश होत होते. मी रोहितचा फोटो पाहिला होता तेव्हाच मनापासून त्याच्यावर फिदा झाले होते. त्याची दुबईला खूप छान नोकरी होती. माझ्या पप्पांना हे स्थळ आवडले होते आणि मी सुद्धा हो म्हणाले. थोड्या दिवसातच माझे आणि रोहितचे लग्न झाले होते. लग्नानंतर एक आठवडा रोहित भारतातच राहिला होता. रोहित माझी खूप काळजी घ्यायचा. माझ्या मागेपुढे करत असायचा. त्याला जसे जमेल तसा मला टाईम देत होता. नंतर रोहित परत दुबईला गेला. त्याची आई आणि छोटी बहीण स्नेहा मला खूपच जीव लावायच्या. स्नेहाची आणि माझी आता चांगली गट्टी जमली होती. ती अगदी माझ्या मैत्रिणीसारखी वाटत होती. थोड्या दिवसांनी माझासुद्धा विजा आला होता आणि नंतर आम्ही तिघी दुबईला गेलो. रोहित आम्हाला एअरपोर्टवर न्यायला आला होता. तो खूपच खुश दिसत होता. रोहित मला म्हणाला होता की त्याने मला किती मिस केलं. एक एक क्षण माझ्याशिवाय कसा घालवला. मला सगळी दुबई फिरवून दाखवेल. आम्ही दोघी नवरा-बायको एकमेकांसोबत खूप खुश होतो. मी घरातले काम करायला लागले की माझी सासू आणि नणंद मला थांबून प्रेमाने म्हणायच्या, तुमच्या लग्नानंतरचे नवीन दिवस फिरण्या बागडण्याचे आहेत. इतक्या लवकर कामाच्या जबाबदाऱ्या स्वतःच्या अंगावर घेऊ नकोस. त्यांचे हे बोलणे ऐकून मनातल्या मनात मला खूप आनंद होत असे. सगळ्यांनी खरं तर म्हणाले होते की मी खूप नशीबवान आहे, जे मला असे लोक मिळाले आहेत. मलाही असंच वाटत होतं. असंच आता 1 महिना निघून गेला. संध्याकाळ झाली होती. तेव्हा माझा नवरा रोहित मला म्हणाला की तू आज छान तयार हो, आपण दोघे डिनर करायला जाऊ. मी खूप खुश होऊन तयार झाले. रोहितने माझे खूप कौतुक केले. आम्ही एकमेकांसोबत दृष्ट लागण्यासारखी जोडी वाटत होतो. मला हे जीवन खूपच आवडायला लागले होते. पण मला माहीत नव्हते की हे सर्व नकली होते, दिखावा होता. माझ्यासोबत सुखाने थोडी मजा केली होती. त्यानंतर जर माझ्यावर आभाळच कोसळले होते. आम्ही डिनर करून घरी परत आलो होतो. नंतर आम्ही लग्नाचा व्हिडिओ पाहिला. मग मी, रोहित आणि स्नेहा तिघेही खूप वेळ गप्पा मारत बसलो. पहाटे मला डोळा लागला होता. सकाळी 9 वाजता मला जाग आली. तेव्हा मी फ्रेश होऊन रूममधून बाहेर आले. माझा नवरा आणि सासू बाहेर हॉलमध्ये बसले होते. दोघांचे चेहरे खूप गंभीर होते. मी म्हणाले, रोहित तुम्ही कधी उठलात? रोहितने माझ्याकडे रागाने पाहिले आणि उठून माझ्याजवळ आला. त्याच्याकडे पाहून असे वाटत होते की तो माझ्यावरती खूपच नाराज आहे. जसं काही मी कोणता गुन्हा केला आहे. पाहता पाहता त्याचा आवाज खूपच कठोर झाला होता आणि तो मला म्हणाला, मला तुझ्यासोबत नाही राहायची. मी तुला आत्ताच्या आता डिवोर्स देतो. माझे काय चुकले होते हे सुद्धा मला विचारता आले नाही. रोहित म्हणाला, आत्ताच्या आता माझ्या घरातून चालती हो. मी आशेच्या दयेने माझ्या सासूकडे पाहिले की त्या आपल्या मुलाला काहीतरी म्हणेल. असे पाऊल उचलू नकोस. पण सासूने सुद्धा माझ्याशी नजर मिळवली नाही आणि मला असे इग्नोर केले की त्या मला ओळखतच नाहीत. स्नेहा पण कुठं दिसत नव्हती. मी खूपच घाबरले होते. माझ्या अंगातला जीवच गेला होता. तेव्हा रोहितने माझा हात पकडला आणि धक्के मारून मला बाहेर काढले. मी डोळे विस्फारून बंद होणाऱ्या दरवाजाकडे पाहत बसले. असं कोणतं ठिकाण होतं की मी तिथे जाऊ शकेल. माझ्या स्वप्नांचा संसार एका झटक्यात तुटला होता. मी बाहेरच्या देशात बेघर झाले होते. मी खूपच थरथर कापू लागले. स्वतःलाच सांभाळत अशीच मी रोडवरून चालत होते. जेव्हा मी खूपच लांब पोचले तेव्हा एका बेंचवर जोरात बसून रडू लागले. तेव्हाच मला एका माणसाचा आवाज ऐकू आला. काय झाले आहे तुला? तो माणूस माझ्यासोबत इंग्लिशमध्ये बोलत होता. मी मान वर करून त्याच्याकडे पाहिले तर तो एक अरबी माणूस होता. माझं शिक्षण पदवीपर्यंत झालं होतं, त्यामुळे मला थोडंफार इंग्लिश येत होतं. मी त्याला माझी समस्या सांगितली. तर तो अरबी माणूस मला म्हणाला, तू दुबईमध्ये कोणाला ओळखते का? नाहीतर तुझ्याकडे राहण्यासाठी कोणते ठिकाण आहे का? मी नाहीमध्ये मान हलवली आणि म्हणाले, मी इथे कोणालाच ओळखत नाही. मी दुबईला थोड्याच दिवसापूर्वी आले होते. नवऱ्यासोबत राहत होते, पण काय माहीत त्याला काय झाले आणि मला त्याने डिवोर्स दिला. तो अरबी माणूस म्हणाला, अच्छा, जर तुला माझ्या घरी यायचं असेल तर तुला मी माझ्यासोबत घेऊन जाऊ शकतो. माझ्या घरात माझी आजारी आई असते. तुला तिची सेवा करावी लागेल. मी तुला महिन्याला त्या कामाचा पगार देईन. म्हणजे तू तुझ्या पैशाने तिकीट खरेदी करून तुझ्या देशात परत जाऊ शकतेस. अरबी माणसाचे बोलणे ऐकून मला थोडा दिलासा वाटला. मी त्या अरबी माणसाला म्हणाले, मला ही ऑफर मान्य आहे. तो मला त्याच्या गाडीत बसून त्याच्या घरी घेऊन गेला. त्याचे घर खूपच मोठे होते. त्याच्या घरात खूप भारी भारी वस्तू होत्या. ते पाहूनच तो माणूस किती श्रीमंत असेल याचा अंदाज लागत होता. मी त्याला म्हणाले की तुमची आई कुठे आहे?
हे ऐकून त्याचा चेहरा उदास झाला होता. त्याने मला सोफ्यावर बसायला सांगितले आणि म्हणाला, "खरं तर माझी आई एका आठवड्यापासून हॉस्पिटलमध्ये आहे. उद्या तिला डिस्चार्ज मिळेल, तेव्हा ती घरी परत येईल. मी आईच्या देखरेखीसाठी हॉस्पिटलमध्ये एक नर्स पाहिली होती, पण मी तिला आता कॅन्सल करतो आणि तुला ठेवतो. तुला पैशाची खूपच गरज आहे आणि मी ऐकले आहे की भारतीय महिला घरगुती कामात खूपच हुशार असतात." मी होमध्ये मान हलवली आणि विचारले, "तुमची आई कुठे आहे?" अरबी माणूस म्हणाला, "मी तुला म्हणालो ना, माझ्या आईला उद्या डिस्चार्ज मिळणार आहे." त्या अरबी माणसाचे बोलणे ऐकून मी खूप घाबरले होते. असे वाटत होते की मी खूप मोठ्या अडचणीत फसले आहे. मी म्हणाले, "तुमच्यासोबत मी एकटी नाही राहू शकत." तो अरबी माणूस म्हणाला, "तू इथे कोणत्याही गोष्टीची काळजी करू नको. मी इथे नाही राहणार. माझी आई येण्याच्या अगोदर मला खूप कामं निपटायची आहेत. आज मी संपूर्ण दिवस बिझी आहे. मी घरी येऊ शकणार नाही. किचनमध्ये सगळं सामान आहे. काही पाहिजे असेल तर बनवून खाऊ शकतेस." मी होमध्ये मान हलवली आणि तो माणूस घरातून निघून गेला. मला अजूनसुद्धा असं वाटत होते की मी अशा अनोळखी माणसाबरोबर त्याच्या घरी राहून चूक केली तर नाही ना? पण मी तरी काय करू शकत होते? माझ्या मजबुरीशिवाय माझ्याजवळ कोणताच पर्याय नव्हता. मी मनातल्या मनात देवाचा धावा करत होते की, "हे देवा, मला मोठ्या संकटात पाडू नकोस. माझ्यावर तुझी कृपादृष्टी ठेव." आणि देवाची माझ्यावर कृपा झाली होती की तो अरबी माणूस परत घरी आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो अरबी माणूस आणि त्याच्यासोबत व्हीलचेअरवर त्या अरबी माणसाची आई घरी आली होती. त्या अरबी माणसाच्या आईने मला पाहताच तिचा चेहरा ओढणीने झाकला होता. तिला बहुतेक मला तिचा चेहरा दाखवायचा नव्हता किंवा ती कायमच तिचा चेहरा झाकून ठेवायची की मला पाहून तिने तिचा चेहरा लपवला होता. या गोष्टीने मला थोडं काळजीत पाडलं होतं. पण असो, मी माझ्या मनाला समजावलं होतं की ती एक आजारी बाई आहे, त्यामुळे त्यांनी असं केलं असेल. मला आनंद होता की त्या अरबी माणसाचे बोलणे खरे होते. त्याची आई खरंच आजारी होती. त्या अरबी माणसाने मला कोणताच धोका दिला नव्हता. अरबी माणूस त्याच्या आईला रूममध्ये सोडून आला आणि माझ्याजवळ येऊन म्हणाला की, "मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो. छोटा होतो तेव्हा माझे वडील मला सोडून गेले. तेव्हापासून आई हीच माझे वडीलसुद्धा झाली होती आणि आत्ता आईच्या या कठीण काळात मी तिला एकटीला सोडू शकत नाही. मी तिची साथ नक्कीच देणार. तू हे समजू नकोस की मी माझ्या आईची सर्व जबाबदारी तुझ्यावरच टाकली आहे. खरं तर तुला फक्त काही तासच तिची काळजी घ्यावी लागेल. तू सकाळी 8 ते संध्याकाळी 4 तिची काळजी घे. त्याच्यानंतर मी स्वतः घरी येईल आणि त्यानंतर सगळी माझी जबाबदारी राहील." अरबी माणसाचे बोलणे ऐकून मी खूप खुश झाले. मी अरबी माणसाच्या आईची काळजी घेऊ लागले होते. मला त्या कामात बिलकुल त्रास होत नव्हता, कारण माझी ड्युटी एवढीच होती की मी त्यांचे जेवण घेऊन त्यांच्या रूममध्ये जात होते. पण अरबी माणसाची आई तर ओढणीने तोंड लपवत होती. ती मला बाहेर जाण्याचा इशारा करायची. मी बाहेर जायचे आणि अर्ध्या तासाने परत दरवाजावर नॉक करून त्यांची जेवणाची भांडी परत घेऊन जायचे. मी त्यांना औषध अशाच प्रकारे देत होते. मालकीणबाईची जबाबदारी माझ्या अंगावर एवढी नव्हती. फक्त घरातल्या कामातच मी सगळा दिवस बिझी राहत होते. साफसफाई ही माझी जबाबदारी होती आणि जेवण बनवणे हे सुद्धा माझेच काम होते. मी स्वतःला याच कामात बिझी ठेवत होते. पण माझ्यासाठी हे शक्य नव्हते. कारण राहून राहून मला माझ्या घरची आठवण येत होती. मी किचनमध्ये काम करताना रडायचे. मला माझ्या आई-वडिलांची खूपच आठवण येत होती. मला माझ्या आईच्या कुशीत जाऊन रडायचं होतं. मला त्यांना सर्व काही सांगायचं होतं की मला माझ्या नवऱ्याने कसं सोडलं, हे सुद्धा कोणत्या कारणाशिवाय. त्याने माझ्यावर थोडीसुद्धा दया दाखवली नाही आणि मला परदेशात बेघर केलं. माझ्याजवळ राहायला कोणताच ठिकाणा नव्हता. त्यावेळेला त्या माणसाने मला सहारा दिला. जर तो माणूस मला भेटला नसता तर माझे काय झाले असते? मी कसल्या कसल्या माणसांच्या हाती लागले असते? मला माहीत नव्हते की कधी माझ्या आयुष्यात तो दिवस येणार होता जेव्हा मी माझ्या आईवडिलांच्या जवळ असेल. तोपर्यंत तर मला हे कठीण दिवस काढायचे होते. मला माझ्या आईला सर्व घडलेलं सांगायचं होतं. पण माझ्या आईवडिलांनी खूप टेन्शन घेतलं असतं. त्यांची झोप उडाली असती. त्यामुळेच मी त्यांना फोन करून काहीच सांगितलं नाही. एक दिवस माझे मन खूप उदास होते. घरची खूप आठवण येत होती. तेव्हा विचार केला की आईला फोन करू आणि तिला सर्व काही सांगून टाकू. शेवटी मला कोणाची तरी मदत घ्यावीच लागणार होती. जेव्हा मी त्या अरबी माणसाच्या घरातून लँडलाईनवरून आईचा फोन डायल केला, तेव्हा माहिती पडले की तो फोनच बंद आहे. मी खूपच उदास झाले होते. तेव्हा माझ्या डोक्यात वॉचमनचा विचार आला. मी विचार केला की त्याच्या मोबाईलवरून फोन करून बोलेल. मी वॉचमनजवळ गेली आणि खूपच मेहनतीने त्याला समजवले की मला तुमचा मोबाईल पाहिजे. मला एक फोन करायचा आहे. माझे बोलणे ऐकून वॉचमनने साफ नकार दिला आणि म्हणाला, "माझ्या मोबाईलमध्ये पैसे नाही आहे." मी अजून खूपच उदास झाले. पण मी आज हिंमत हारणार नव्हते. मला आज कोणत्या पण परिस्थितीत आपल्या व्यक्तीजवळ माझं मन हलकं करायचं होतं. मी वॉचमॅनला म्हणाले, "तुम्ही मला कोणत्या पण PCOचा पत्ता सांगा. मी स्वतः बाहेर जाईन आणि फोन करेन." माझे बोलणे ऐकून तो हसला आणि म्हणाला, "हे अशक्य आहे. मला मालकाने सांगितले आहे की तू बाहेर जाऊ शकत नाहीस किंवा कोणालाही फोनसुद्धा करू शकत नाहीस." हे ऐकून तर मला धक्काच बसला. कारण त्या अरबी माणसाने मला नजरकैद केलं नव्हतं ना. सगळा विचार करून मी थरथर कापायला लागले. घरी परत जाण्याचे माझे फक्त स्वप्न राहणार होते का?
माझ्या या परदेशात मरण आहे का? त्याचा आता मी त्या अरबी माणसाची खूप आतुरतेने वाट पाहत होते. मला त्याच्यासोबत बोलायचे होते. संध्याकाळी जेव्हा तो अरबी माणूस आला, तेव्हा मी खूप रागाने त्याला म्हणाले, "मी तुझी प्रॉपर्टी नाही, फक्त एक नोकर आहे, जे आपल्या मर्जीने कुठे पण येऊ जाऊ शकते. फोनवर मी माझ्या घरच्यांसोबत बोलू शकते. तू असा कसा विचार केलास की माझ्यावर तू निर्बंध लावशील?" मला तर याच्याबद्दल काहीच माहिती नव्हते. आज तुझ्या वॉचमॅनकडून मला सर्व काही कळाले की मी तुझ्या घरात नजरकैदमध्ये आहे. माझ्या या बोलण्याने अरबी माणूस हसायला लागला होता. तो म्हणाला, "असं काहीच नाही आहे. तू मला चुकीचे समजू नकोस. हे सगळं मी तुझ्या भल्यासाठीच केलं आहे. तू दुबईमध्ये अनोळखी आहेस. तुला माहीत नाही, इथली माणसं लांडग्याच्या रूपात फिरतात. तू जर चुकीच्या हातात लागली असतीस तर आयुष्यभर तुझा काहीच पुरावा मिळाला नसता. माझी इच्छा नाही की एक परदेशी माणूस माझ्या देशात हे सर्व सहन करावं लागेल. म्हणून मी माझ्या वॉचमॅनला सांगितले होते की तुला कुठेच बाहेर सोडू नको. आणि गोष्ट राहिली ती फोनची, तर तू तुझ्या आईसोबत बोलून काय करणार आहेस? त्यांना काय म्हणणार आहेस की मला माझ्या नवऱ्याने घटस्फोट दिला आहे. माझ्याजवळ तिकिटाचे पैसेसुद्धा नाहीत. मी एका अरबी माणसाच्या घरात नोकरीचे काम करत आहे. असे म्हणणार का तू तुझ्या आईला? मी जर माझ्या आईचे दुःख समजू शकतो, तर कोणाच्या आईचे का नाही? हेच चांगले होईल की तू महिन्याचा पगार घेऊन तू तुझ्या देशात परत जाऊन त्यांना सगळं सांगून टाकावं. मला त्या अरबी माणसाचे बोलणे बरोबर वाटले. मी त्यांची माफी मागितली आणि म्हणाले, "मला माफ करा. मी तुम्हाला ओळखू शकले नाही. खरं तर मला माझ्या नवऱ्याकडून जे काही दुःख मिळाले आहे, त्यामुळे मला कोणावरच विश्वास ठेवावा वाटत नाही." तो अरबी माणूस काहीच न म्हणता निघून गेला. मला इथे काम करून थोडेच दिवस झाले होते. अजूनसुद्धा मला खूप कठीण दिवस इथे काढायचे होते. प्रार्थना करत होते की ते अरबी माणसाच्या आईची तब्येत लवकर ठीक होऊ दे आणि जो दुसऱ्यांना एवढी मदत करतो, देव त्याला भरपूर आयुष्य देव. माझ्या घरात रुटीन बदलले नव्हते. मी संपूर्ण दिवस कामच काम करत होते. नंतर त्या अरबी माणसाच्या आईच्या रूममध्ये जात होते. त्यांच्याजवळ जेवणाचे ताट ठेवून बाहेर येत होते. अर्ध्या तासानंतर मी जेव्हा जेवणाची भांडी परत आणायला गेले होते, तिथल्या ट्रेमध्ये मला एक कागद पडलेला दिसला. मी त्याला उचलायला लागले, तेव्हा अरबी माणसाची आई माझ्यावर ओरडली आणि म्हणाली, "तू लवकरात लवकर या रूममधून बाहेर जा." त्यांचे बोलणे ऐकून लगेच मी रूमच्या बाहेर आले. किचनमध्ये येऊन भांडी ठेवली आणि तो कागद उचलला. त्यात लिहिलेलं पाहून तर माझा जीवच गेला. कारण त्यामध्ये हिंदीमध्ये लिहिले होते की, "तू इथं काय करत आहेस? जितके लवकर शक्य होईल तितके माझ्या घरातून बाहेर निघून जा." मी तर तो कागद हातात घेऊन तसे स्तब्ध उभी राहिले होते. म्हणजे अरबी माणसाची आई एक भारतीय महिला होती का? मग त्या माझा एवढा तिरस्कार का करतात? मी ते येऊन तर त्यांची सेवा करत होते. त्यांचे जेवण, त्यांचे औषधपाणी सगळं काही मीच पाहत होते. मला त्यांना विचारायचं होतं की, "तुम्हाला हिंदी येतं?" त्यामुळे मी परत त्यांच्या रूममध्ये गेले. पण मला पाहताच त्यांनी बाहेर जाण्याचा मला इशारा केला. मी त्यांचा परत एकदा रूमच्या बाहेर आले होते. काय माहीत कोणती गोष्ट होती. माझ्या तर काहीच डोक्यात बसत नव्हते. मला काहीच समजत नव्हते. मी एका विचित्र द्विधा स्थितीत अडकले होते. 4 वाजता जेव्हा माझ्या रूममध्ये आले, त्या अरबी माणसाने मला त्याच्या लक्झरी घराच्या मागे सर्वंट रूममध्ये एक रूम राहायला दिली होती. सकाळपासून ते 4 वाजेपर्यंत माझा टाईम चांगला जात होता. पण त्याच्यापुढे एक एक मिनिट मी मोजून काढत होते. वेळ तर तशी काही थांबलीच होती. भारताची आठवण येऊ लागली होती. आपल्या माणसांची आठवण यायला लागली होती. माझ्या मागे काय झालं असेल? भारतात माझी माणसं सगळी कशी असतील? माझ्या आईने कितीतरी वेळा माझ्या सासरी फोन केला असेल का? माझी हालचाल विचारायला. माझ्या सासरच्या लोकांनी काय सांगितले असेल? त्यांना काय सांगितले असेल की त्यांची मुलगी कुठं गेली आहे? ती फोनवर आमच्यासोबत का नाही बोलत? मी सगळा हा विचार करत होते की मला माझ्या रूममध्ये कोणीतरी येण्याचा भास झाला. दरवाजा उघडला तर समोर अरबी माणूस होता. म्हणाला, "मला माफ करा, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. खरं तर मला तुम्हाला कोणाला तरी भेटवायचं आहे." अरबी माणसाने शाहीन असा आवाज दिला. तेव्हा माझ्यासमोर एक अरबी महिला आली. ती खूपच सुंदर होती. अरबी माणूस म्हणाला की, "माझ्या आईच्या देखरेखीसाठी मी शाहीनला कामावर ठेवले आहे. तू फक्त माझ्या घरातले साफसफाईचं काम कर." मी होमध्ये मान हलवली. तो अरबी माणूस म्हणाला, "आता तुझी ड्युटी टायमिंगसुद्धा वाढेल. असे पण होऊ शकते की तुला रात्रीच्या वेळेस माझ्या आईसोबत झोपावं लागेल." मी हो म्हणाले होते. मला काहीच हरकत नव्हती. अरबी माणूस तिथून निघून गेला होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कामावर गेले, तर शाहीनने मला अरबी माणसाच्या आईच्या रूममध्ये जाऊ दिले नव्हते. मी तिला इंग्लिशमध्ये म्हणाले की मला फक्त त्यांना त्यांच्या तब्येतीविषयी बोलायचे आहे. शाहीने नामध्ये मान हलवली आणि म्हणाली, "त्याची काहीच गरज नाही. त्या बिलकुल ठीक आहेत." रात्रीच्या वेळेत जेव्हा झोपायचा टाईम झाला, तेव्हा शाहीनने स्वतः मला मालकीणीच्या रूममध्ये जायला सांगितले. तिथेसुद्धा फरशीवर 2 अंथरूण टाकले होते आणि मालकीणबाई मोठ्या बेडवर झोपल्या होत्या. शाहीने मला सांगितले होते की आपण दोघी मालकीणसोबतच झोपणार आहोत. रात्रीच्या वेळेस त्यांची तब्येत बिघडली जाते आणि मला एकटीला त्यांना सांभाळता येत नाही. मी देवाला मनातून हात जोडले होते की माझी सुटका त्या सर्वंट रूममधून केली होती, कारण तिथे मला एकटीला झोप येत नव्हती. पहिल्या रात्री तर मी अंथरुणावर पडताच झोपून गेले होते. आता शाहीन मालकीणबाईसोबत राहत असे. मला ही गोष्ट हैराण करत होती की शाहीन मालकीणबाईच्या रूममधून अजिबात बाहेर येत नव्हती आणि मला तर थोडा वेळसुद्धा मालकीणबाईच्या रूममध्ये सहन करू शकत नव्हती. मला मालकीणबाईसोबत बोलायचे होते. त्यांना याचे कारण विचारायचे होते की शेवटी त्यांना हिंदी कशी येते आणि त्या माझा एवढा तिरस्कार का करतात?
आणि त्या मला या घरातून निघून जायला का सांगतात? हे तर माझ्यासाठी रहस्यच होतं. मला तर वाटत होते की माझा महिना असा संपून जाईल आणि मी अरबी माणसाकडून पैसे घेऊन परत माझ्या देशात जाईन. पण शेवटपर्यंत हे रहस्यच राहील. जसे जसे दिवस जात होते माझा संशयसुद्धा वाढत चालला होता. आणि एक रात्र मला या संशयामुळे झोपच येत नव्हती. मी शाईनकडे पाहिले तर ती मस्त घोरत झोपली होती. मी उठून बसले. विचार केला की आपण मालकीनबाईचा चेहरा तरी पाहू. मी दबक्या पावलाने बेड शेजारी गेले आणि हळूच त्यांच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजूला केला. ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो चेहरा माझ्यासाठी अनोळखी नव्हता. मी त्या व्यक्तीला खूप चांगली ओळखत होते. मालकीनबाईसुद्धा झोपेतून जाग्या झाल्या होत्या. रूममध्ये हलकासा प्रकाश होता. आमच्या दोघींची नजरानजर एक झाली होती. मला प्रश्न विचारायचा होता, पण मालकिनीने मला थांबवले आणि जाण्याचा इशारा केला होता. मी माझ्या अंथरुणावर येऊन परत पडले. आता तर मामला खूपच किचकट झाला होता. ही इथं कशी काय पोचली? ती तर माझी नणंद स्नेहा होती. तिच्या या अरबी माणसाच्या घरात काय काम होते? जेवढे मला माहीत होते, माझी नणंद कुमारी होती. इतक्या दिवसापासून स्वतःच्या घरातून गायब होती. मग त्या घरच्यांना काहीच काळजी नव्हती का? पण ही गोष्टसुद्धा विचित्र नव्हती का? की त्या अरबी माणसाने मला खोटं सांगितलं की ही माझी आई आहे. नक्कीच काहीतरी खूप मोठी गडबड आहे. हे मला पक्कं कळालं होतं की माझी नणंद खूप मोठ्या अडचणीत आहे. तिला खतरा आहे. आता विचार करण्याची गोष्ट होती की मला त्या माणसाच्या बहिणीची मदत करायला पाहिजे होती की नाही, ज्या माणसाने माझे आयुष्य बर्बाद केले होते, ज्याने मला घटस्फोट देताना थोडासुद्धा विचार केला नव्हता. मन म्हणत होते की स्वतःचा जीव वाचून इथून पळून जाऊ. पण हा माणुसकीला काळिमा फासणारा विचार होता. माझ्यासोबत तर वाईट माझ्या नवऱ्याने केलं होतं. त्याची शिक्षा मी माझ्या नंदेला कशी काय देऊ शकत होते? त्या आता तर शाहीन आली होती. त्यामुळे मला माझ्या नंदेसोबत बोलता येत नव्हतं. मी विचार केला की आपण तिला पत्र लिहून सर्व काही विचारू. मी माझ्या सर्वंट रूममध्ये जाऊन पत्र लिहिले की तू इथं काय करत आहेस? तुला माझ्याकडून काही मदत हवी आहे का? पत्र कसंही करून स्नेहाजवळ पोचवायचं होतं. म्हणून मी बहाणा बनवून शाहीनला किचनमध्ये बोलवलं आणि मी स्वतः बाहेर निघाले. मी पटकन स्नेहाला पत्र देऊन आले आणि म्हणाले, संध्याकाळपर्यंत मला उत्तर पत्रानेच कळव. रात्रीच्या वेळेस मी परत बहाणा बनवला आणि शाहीनला म्हणाले की मालकीनबाईच्या रूममध्ये जेवणाची भांडी आणायला जात आहे. स्नेहाच्या रूममध्ये आल्यावर तिने माझ्या हातात पटकन पत्र दिले. मी किचनमध्ये भांडी ठेवले आणि बाथरूममध्ये जाऊन पत्र वाचायला लागले. तर तिने लिहिले होते की वहिनी, मला मदतीची गरज आहे. तुम्ही लवकरात लवकर पोलिसांना फोन करून कळवा. खाली स्नेहाने दुबई पोलिसांचा नंबर लिहिला होता. आता मी या सगळ्यामध्ये पडले होते. आता मी पोलिसांना फोन कसा करू शकत होते, कारण माझ्याजवळ तर मोबाईल नव्हता. त्याच वेळेस माझी नजर शाहीनवर पडली. ती तिच्या मोबाईलवर कोणासोबत तरी बोलत होती. मी गालातल्या गालात हसले. जशी शाहीन स्नेहाच्या रूममध्ये गेली, मी तिचा मोबाईल घेतला आणि बाथरूममध्ये जाऊन पोलिसांना फोन केला आणि इथलं सर्व काही सांगून टाकले. पोलिसांनी मला काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि म्हणाले की आम्ही 15 मिनिटातच पोहोचत आहोत. त्याचा थोड्याच वेळात अरबी माणूससुद्धा घरी आला होता. मी पळत त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले की आपल्या गेस्ट रूमच्या बाथरूममध्ये साप आला आहे. हे ऐकून अरबी माणूससुद्धा खूप घाबरला आणि शाहीनसुद्धा घाबरली होती. अरबी माणूस आणि शाहीन दोघेही पळत त्या गेस्ट रूममध्ये गेले. जसे त्या गेस्ट रूमच्या आतमध्ये गेले, मी पटकन बाहेरून दरवाजा लॉक केला. असे मला पोलिसांनीच करायला सांगितले होते. म्हणजे तो अरबी माणूस आम्हाला कोणतेच नुकसान पोहोचवू शकणार नाही. त्याचा त्या अरबी माणसाला खूपच राग आला होता. तो दरवाजा तोडून बाहेर येईल तितक्यातच पोलीस आले होते. वॉचमनला तर त्यांनी पहिलीच हातकडी लावली होती. नंतर अरबी माणसाला आणि शाहीनलासुद्धा अटक केले होते. मला आणि स्नेहालासुद्धा पोलीस स्टेशनमध्ये जबाब द्यायला घेऊन गेले. त्यांच्या तिथे जाऊन स्नेहाने पोलिसांना सांगितले की तो अरबी माणूस आणि ती एकमेकावर प्रेम करत होते. पण माझ्या आईला आणि भावाला ही गोष्ट पसंत नव्हती. त्यांचा आमच्या नात्याला विरोध होता, म्हणून मी पळून गेले होते. अरबी माणसाने पहिले एक दिवस स्नेहाला त्याच्या मित्राच्या घरी ठेवले होते. दुसऱ्या दिवशी तो अरबी माणूस स्नेहाला न्यायला आला आणि म्हणाला, तुला आजारी असल्याचे नाटक करावे लागेल, नाहीतर आसपासचे लोक पोलिसांना बोलवतील. मी एक कामवाली पाहिली आहे, तर तिच्यासमोर तुला म्हातारे होण्याचे नाटक करावे लागेल. अरबी माणसाने स्नेहाला मोलकरीणसमोर चेहरा झाकण्यासाठी सांगितले होते. स्नेहा पोलिसांना सांगत होती की मोलकरणीला पाहून मला धक्काच बसला, कारण ती माझी वहिनी होती. माझी इच्छा नव्हती की वहिनीला मी इथे असल्याचे कळावे. पण वहिनी इथे कशी काय आली मला माहीत नाही. पण जेव्हा एक दिवस मी अरबी माणसाला फोनवर बोलताना ऐकले की अरबी माणसाने माझा आणि माझ्या वहिनीचा सौदा केला आहे. तो आम्हा दोघींना दुसऱ्या देशात विकत होता. मी तर तिथंच फसले होते. पण वहिनीला मी तिथून पळून जायला सांगत होते. त्यामुळे मी तिला पहिली चिठ्ठी लिहून सांगितले होते की तू इथून निघून जा. पोलीस स्टेशनला माझा नवरा आणि माझे सासूला देखील बोलावले होते. माझा नवरा आणि सासू माझ्याकडे माफी मागत होते. आज माझ्यामुळे त्यांची स्नेहा त्यांना परत मिळाली होती. खरं तर मला त्यांच्या माफीशी काहीच घेणं देणं नव्हतं. मला घराबाहेर का काढलं हे कारण फक्त ऐकायचं होतं. तर कारण असं होतं की रोहितचं बाहेर तिथे एका मुलीशी अफेअर होतं. माझ्याशी लग्न हा फक्त त्यांचं एक नाटक होतं. मुळात मी त्यांना नकोच होते. पण त्याच मुलीने स्नेहाला पळून जाण्यात मदत केली होती हे रोहितला नंतर कळालं होतं व ती मुलगी आणि तो अरबी माणूस यांचंही काहीतरी कनेक्शन आहे
हे नंतर पोलीस तपासात निष्पन्न झालं. रोहितने माझं आयुष्य बर्बाद करून टाकलं होतं. त्यांना माफ करणं माझ्यासाठी एवढं सोपं नव्हतं. पोलिसांनी अरबी माणसाच्या घरी छापा टाकून अरबी माणसाला पकडलं होतं आणि मला माझ्या देशात परत पाठवलं होतं. माझी ही हालत पाहून माझ्या आईवडिलांना खूप टेन्शन आलं होतं. पण आता मी ठीक आहे हे मी त्यांना समजावून सांगितलं. मला माझे पुढचे आयुष्य अंधारात दिसत होतं. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मला थोडा वेळ लागेल, कारण जे झालं होतं ते खूपच अनपेक्षित आणि भयानक होतं. ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये